आता सीआयडीच्या अधिकाऱ्यांना भेटलात, काय चर्चा झाली आणि तुमचं समाधान झालं का? धनंजय देशमुख मी आणि गावकरी आमचे जे शिष्टमंडळ आहे गावातलं, CIDचे अधिकारी जे आहेत, पाटील साहेब, गुजर साहेब, नवीन पाटील मॅडम ज्यांच्याकडं हा तपास आहे आणि बाकी काही जे आहेत त्यांना भेटलो आम्ही. उद्या दुपारून तेली साहेबांचा इथं म्हणजे त्यांच्याशी भेटणार आहेत. तुम्ही बघताय की तेली साहेब काही येऊ शकले नाही, बाहेर आहेत ते. उद्या 3 वाजेपर्यंत येणार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला जो पाहिजे म्हणजे आम्हाला जी माहिती पाहिजे, आता CIDकडे तपास कधी आलेला आहे कुणाकडून, पोलीस स्टेशनकडून. हो हां, मग तो आता तेली साहेब जे आहेत तो त्यांच्याकडे तपास आहे की म्हणजे त्यांच्याकडे कुठला तपास वर्ग करण्यात आलेला होता. म्हणजे जे आम्हाला माहिती पाहिजे होती ती आम्हाला आत्ता भेटलेली नाही. त्यांनी खात्री एवढी दिलेली आहे की तपास योग्य दिशेनं आहे, तपासामध्ये कुठंही कसर नाही आणि आमच्यावर म्हणजे जे चालू आहे सगळं. आणि मी नेहमी बोलत होतो त्याप्रमाणेच की बाबा आमचा खरंच सगळ्यांवर विश्वास आहे. त्याचं कारण असं आहे की सगळे काम करतायत व्यवस्थित. फक्त आमचं आजचा पण प्रश्न काय आहे की आता मी स्पष्ट करतो ते की आत्ता देखील आम्हाला असं कुठली गोष्ट समजली नाही की काय चालू आहे. मग ज्यावेळेस तेली साहेब येतील त्यावेळेस आम्हाला उद्या समजेल की काय कुठपर्यंत कसा तपास आहे. आणि ज्या आमच्या काही रिक्वायरमेंट होत्या ज्या की त्यांना माहीत नव्हत्या त्या मी सगळ्या त्यांना लेखी स्वरूपात दिल्यात की म्हणजे तपासामध्ये काय काय पाहिजे होतं किंवा तुमच्याकडे आलंय का नाही, तर ते मी त्यांना देऊन टाकतो. उद्या जे काय आंदोलन तुम्ही पुकारलेलं आहे म्हणजे गावकऱ्यांनी, ते होणार आहे? मी गावकऱ्यांना विनंती केली की समजा आंदोलन आपण सकाळी तुम्ही करताना चालू, तेली साहेब आले तर मग त्याच गावकऱ्यांना इथं कसं बोलणार, आपण काय करणार. म्हणून सगळ्यांना विचारात घेऊन उद्याचं जे आंदोलन आहे सकाळचं गावकऱ्यांचं, त्यांना मी सांगितलं की उद्याच्या दिवसापुरतं तुम्ही 1 दिवस पोस्टपोन करा. मग उद्या आपल्याला प्रॉपर माहिती भेटेल सगळी आणि मग माहिती भेटल्यानंतर मग पुढचा निर्णय गावकरी घेतील आणि मी पण तुम्हाला स्पष्ट करेन. म्हणजे जी